नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथील शेतकरी सुरेंद्र रावजी बळी वय 43 वर्ष यांनी आपल्या राहत्या घरात विष प्राशन केले। सविस्तर वृत्त असे की सुरेंद्र रावजी बळी हा सतत 2-3 वर्षाची नापिकी आणि यावर्षी सुद्धा पीक चांगले येईल या आशेवर त्यांनी त्यांच्या शेतात सोयाबीन तूर पिकाची लागवड केली। पण यावर्षी सतत अतिवृष्टीमुळे तुरीचे पीक पहिलेच जमीनदोस्त झाले आणि उरलेले सोयाबीन सुद्धा अतिवृष्टीमुळे सडू लागले। त्यामुळे तो 1 महिन्यापासून चिंतेत राहत होता। त्याच्या नावाने सामायिकमध्ये 3 एकर शेती आहे। या शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज आहे, तसेच खाजगी कर्ज सुद्धा आहे। कर्ज कसे फेडावे आणि आपल्या संसाराचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत तो होता। 1 महिन्यापासून तो शेतात गेला नाही। या नैराश्यात त्यांनी आपल्या राहत्या घरात विष प्राशन केले। त्यावेळी त्याला ताबडतोब नांदगाव खंडेश्वर येथे सरकारी रुग्णालयात भरती केले। तेथून प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी अमरावतीला रेफर केले। ते 8 ऑक्टोबर पर्यंत मृत्यूची झुंज देत होते। अखेर 8 तारखेला रात्री 9 वाजता त्यांची मृत्यूची झुंज संपली आणि त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले आहेत। या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी जोर धरीत आहे। माझा भाऊ सुरेंद्र रावजी बळी वय वर्ष 45 सततच्या 1 महिन्याच्या अतिवृष्टीमध्ये चिंतित होता। त्याच्यावर बँकेचे पण कर्ज होते आणि गावकऱ्यांचे पण कर्ज होते, पण तो कुणाचे आहे काही सांगत नव्हता। 1 महिन्याच्या चिंतेत राहत होता म्हणून त्यानं म्हणजे ग्लायसल घेतला आहे। तो शनिवार दिनांक 9 वाजता शनिवारी 9 वाजता रात्री औषध घेतलं त्यांनी, रविवार, तर त्यामुळे चिंतित असल्यामुळे ते औषध घेतलं। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।